एकादशी निमित्त सगळ्यांना भरपूर शुभेच्छा. श्री विष्णूंचे आवडते असे व्रत म्हणजे एकादशी व्रत, ज्याचा संबंध आहे मणिपूर चक्राशी, अग्नितत्वाशी. जेव्हा आपण अग्नितत्वाची खूप काळजी घेतो, त्याद्वारे अर्धे अधिक आजार आपले तिथेच नाही होत आपल्याला. तर असे हे पवित्र एकादशीचे व्रत, ज्या दिवशी अग्नितत्वाला आपण सांभाळून श्री विष्णूंचे ध्यान करतो आणि मणिपूर चक्राला रेकी देतो. अग्नितत्व ज्याचा संबंध आहे सूर्यतत्वाशी, सूर्यग्रहाशी. सूर्यग्रह ऊर्जेची देवता, तेजाची देवता, जिचा संबंध आहे आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेशी. एकादशीचे व्रत केल्याने असे मानण्यात येते की कितीतरी पुण्य आपल्याला प्राप्त होते आणि त्याद्वारे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांची कृपा होण्यासाठी मदत होते. तर नक्की एकादशीचे व्रत करा आणि नाही तर अग्नितत्वाला सांभाळा. आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे आज भात नका खाऊ. असे हे पवित्र एकादशीचे व्रत नक्की सगळ्यांनी करा आणि आपल्या मणिपूर चक्राला खूप सक्षम करा. मणिपूर चक्राचा बीजमंत्र आहे रम. रमचं जास्तीत जास्त उच्चारण करून तुम्ही ह्या चक्राला रेकी घेऊ शकता आणि त्याद्वारे तुम्हाला जाणवेल की रमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत, त्या कंपनांद्वारे तुमचा अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे. तर नक्की आज तुम्ही श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे ध्यान करून या चक्राला रेकी द्या आणि बघा तुमची आंतरिक शक्ती वाढण्यासाठी कशी मदत होते. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. या वैश्विक शक्तिरूपी श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे आशीर्वाद सगळ्यांना मिळू दे, सगळ्यांचं कल्याण होऊ दे, ही माझी मनापासून इच्छा. श्री शिवाय नमस्तुभ्यम. शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे. ही शिवशक्ती जी ही ब्रह्मांडीय ऊर्जा, विश्वशक्ती, तिचे आशीर्वाद सगळ्यांपर्यंत पोहोचत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे. नक्की आज एकादशीचे व्रत करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम. रम रम रम